आणि करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्सेप्ट असा होता आपला की इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठून कुठे असतो, इलेक्ट्रिक फील्डचा कुठे असतो, करंटची डेफिनेशन काय असते, एक 5च मिनटात मी रिवाईज करेल. तर किंवा कालचं जे शीट होतं ते मी ओपन करतो, जस्ट अ मिनिट. तर कालचं जे शीट आहे ते इकडे मूव्ह करून पण घेतो, मोशन इन प्लेनमध्ये करंट इलेक्ट्रिसिटी फिजिक्स. ओके, सो मग हा जो पार्ट होता, ओके 3 ऑक्टोबर फिजिक्स, जस्ट अ मिनिट. तर तो पार्ट ओपन करतो. हे बघा, चॅप्टर नंबर 11 आपला इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. तर आयचा फॉर्म्युला काय लिहिलेला आहे, आयचा फॉर्म्युला Q/T आणि आयचा फॉर्म्युला लिहिला Q/T किंवा इट इज ऑल्सो रिटर्न ॲज NEA इंटू VD. सो VD काय आहे ते मला शिकवायचं आहे, जे म्हणजे काय ते मला शिकवायचं आहे, VDची व्हॅल्यू काय असते, थर्मल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय असते, रजिस्टर कनेक्टेड इन सिरीज, रजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल, त्यांचं कलर कोडिंग, EMF ऑफ सेल्स हे शिकवायचं आहे. मग काल मी स्टार्ट केलं होतं की कालचा पॉईंट जर तुम्हाला आठवत असेल तर क्विक रिव्हिजन मी तिथं करतोय. सिद्धी, साक्षी जी, प्रेम, लक्ष द्या. तर सांगायचं काय उद्देश बघा, हा एक पीस ऑफ वायर आहे किंवा कंडक्टर आहे. तर तो कसा असतो, सॉलिड असतो. सॉलिड म्हणजे जसं आपण काकडी खातो, गाजर खातो, सिलेंड्रिकल असते शेपमध्ये. तर त्याच्यामध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते रॅन्डम डायरेक्शनमध्ये इथं लिहिलं, फ्री इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल इन रैंडम डायरेक्शन इनसाइड द मटेरियल सॉलिड वायर. तो उनके पास जो थर्मल वेलोसिटी होता है वो होता है ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻² to the 10⁻4 मीटर पर सेकंड. बट ते इलेक्ट्रॉन्स रॅन्डम डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात, ते कंडक्टरच्या बाहेर पडत नाही. कंडक्टरच्या बाहेर म्हणजे आपली कुठलीही वायर घ्या, घरामध्ये लाईट फिटिंग करण्यासाठी ज्या वायर वापरतायत त्या वायरबद्दल बोलतोय मी. ए पीस ऑफ वायर किंवा कंडक्टर कॉपरची बनलेली आहे, आणि जर त्या वायरच्या अक्रॉस जर तुम्ही व्होल्टेज किंवा बॅटरी अप्लाय केली तर ह्या सर्किटमधनं करंट फ्लो होतो. आणि करंट फ्लो झाला रे झाला सर्किटमधनं, तर ते जे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठून कुठे वाहतात बघा. तर इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह एंडकडनं त्यांना मिळेल पुश आणि पॉझिटिव्ह एंडकडनं त्यांना मिळेल पुल. सो इलेक्ट्रॉन ह्या सेम सगळे एकाच डायरेक्शनमध्ये, युनि डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह एंडकडनं पॉझिटिव्ह एंडकडे फ्लो व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, निगेटिव्ह एंडकडनं पॉझिटिव्ह एंडला मग चालू झाला. सो इलेक्ट्रॉनचा फ्लो निगेटिव्ह एंडकडनं पॉझिटिव्ह एंडकडे इथं दिलं आहे बघा. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह एंड, MCQ मध्ये विचारला जाणारा प्रश्न. आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट त्याला म्हणतात कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट. इट इज फ्रॉम पॉजिटिव टर्मिनल ऑफ बैटरी टू निगेटिव टर्मिनल ऑफ बैटरी. ठीक है, और उसके बाद ड्रिफ्ट वेलोसिटी का जो फॉर्मूला दिया जाता है वो दिया जाता है E इंटू टो अपॉन एम. E म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन एन इलेक्ट्रॉन, E म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट बिटवीन टू एंड्स, M म्हणजे मास ऑफ चार्ज कॅरियर्स, आणि टो म्हणजे रिलॅक्सेशन टाईम. तर काय असतो रिलॅक्सेशन टाईम, तर कोलिजन बिटवीन दोन चार्ज कॅरियर्समध्ये झालेलं कोलिजनमधला अंतराल, वेळ. मग काल आपण डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट लिहिलं, विच इज I इज इक्वल्स टू Q/T. द नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स पासिंग पर युनिट टाइम इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज कैरियर इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. फॉर्मूला लिखा अपन ने उसका, I इज इक्वल्स टू Q/T, और I इज नथिंग बट कुलम पर सेकंड. I इज ऑल्सो कॉल्ड, त्याच्या युनिटला कुलम पर सेकंडला ॲम्पियर सुद्धा म्हणतात. आणि डायमेन्शन्स आयच राहतं. आणि नोट टेकिंग पॉईंट दिला होता, करंट इज अ स्केलर क्वांटिटी. करंटला डायरेक्शन पण आहे, मॅग्निट्यूड पण आहे, तर ती स्केलर का, तर असं सांगितलं होतं की करंट म्हणजे डायरेक्शन जरी असले तरी ती एक प्रकारची अशी क्वांटिटी आहे की जी कन्झर्वेशनवर चालते. कन्झर्वेशन म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस ज्याला म्हणतात, की बाबा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल त्याची, पण तिला तुम्ही व्हेक्टर क्वांटिटी म्हणून नाही ट्रीट करता येणार. ठीक आहे, सो हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं मी मेन्शन केला होता नोट टेकिंग पॉईंटचा. बरं, हे झालं करंटशी रिलेटेड. मग करंटशी रिलेटेड आणखी एक फॉर्म्युला मला तुम्हाला शिकवायचा होता, तर तो फॉर्म्युला मी इथं घेतो आणि यालाही मूव्ह करून घेतो आपल्या तिथं, मूव्ह टू विथ जर्नल करंट इलेक्ट्रिसिटीच्या जर्नलमध्ये. ओके, सो कमिंग बैक, करंट इलेक्ट्रिसिटी का जर्नल, उसमें 4 अक्टूबर का, तर 4 अक्टूबरची जी फाइल आहे ती मला ओपन करायला आवडेल. 4 अक्टूबर, अरे ये जर्नल ही बंद हो गया भाई, जस्ट ए मिनिट.
स्क्रीन शेअरिंग चालू होतं ना? पण स्क्रीन शेअरिंग सुरू आहेत ना आपलं? हां, चालू आहे. ओके Yes, sir. ओके ओके. सो थोडंसं क्विकली रिवाइज केलं, सॉरी फॉर दॅट. बट आजही तो पार्ट म्हणजे ह्या चॅप्टरमध्येच तो पूर्ण पार्ट कंटिन्युअसली रिपिटेटिव्ह मोडमध्ये जाणार आहे. 2-3 दिवसापासून ना मी रिपिटेटिव्हली गोष्ट बोलतोय. हां, बरं. तर मग कमिंग बॅक टू दिस पॉईंट, बघा डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट सांगितलं. आता मला तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवायचा आहे. तर आय इज इक्वल्स टू वी ऑल्सो यूज टू राईट. बघा, सॉरी फॉर दिस, जस्ट अ मिनिट. हां, आय इज इक्वल्स टू आपण काय लिहिला फॉर्म्युला बच्चा पार्टी? क्यू बाय टी. क्यू बाय टी इज ऑल्सो रिटर्न ॲज एन इंटू ई अपॉन टी. सो व्हॉट इज एन, व्हॉट इज ई? तो क्यू चार्ज हा दिला जातो एन इंटू ईच्या फॉर्म्युलाने. मग एन म्हणजे काय? तर हे एन म्हणजे असतात चार्ज डेन्सिटी, चार्ज कॅरियर डेन्सिटी म्हणतात त्याला. चार्ज कॅरियर डेन्सिटी. मग चार्ज कॅरियर डेन्सिटी म्हणजे काय? तर नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, लक्षात राहील फॉर्म्युला. एन इज इक्वल्स टू नंबर ऑफ, CC स्टँड्स फॉर कोल्ड कॉफी नाही हा, नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स पर युनिट व्हॉल्यूम. मग त्याचं युनिट काय असतं? तर 1/m³. चार्ज डेन्सिटी पण म्हणतात, चार्ज कॅरियर डेन्सिटी पण म्हणतात. तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता. किंवा काही बुकमध्ये तर सिम्पली असं म्हणतात, नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स, किती चार्ज कॅरियर्स आहेत बाबा, असं पण म्हणतात. आणि व्हॉट इज ई? तर ई असतो चार्ज ऑन ए चार्ज कॅरियर. मग चार्ज कॅरियर प्रोटॉन पण असू शकतो किंवा इलेक्ट्रॉन पण असू शकतो. बच्चा पार्टी, दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग विच आय एम गोइंग टू एक्सप्लेन. आता प्रोटॉन आणि दुसरा कोण? इलेक्ट्रॉन. हेच दोघं चार्ज कॅरियर्स असतात, चार्ज कॅरियर्स. मग अजून कोण असतात? तर आहेत, भरपूर आहेत. पण आपल्याला जे बेसिक मेन दोघं आहेत ना, ते मला इथे सांगायला आवडतील तुम्हाला. सो चार्ज कॅरियर्स तर दोनच, एक प्रोटॉन आणि दुसरा कोण? इलेक्ट्रॉन. मग आता प्रोटॉन इलेक्ट्रॉन कसं लिहिणार आहे बघा. मग मी आता प्रोटॉनबद्दल इलेक्ट्रॉनबद्दल मला थोडक्यात लिहायला आवडेल आणि त्याच्याबद्दल तुम्हालाही माहिती द्यायला मला आवडेल. ओके, सो एनी वन ऑफ यू वुड यू लाइक टू टेल मी व्हाट इज प्रोटॉन? प्रोटॉन क्या होता है, कहाँ पे होता है प्रोटॉन? कोई बताएगा मुझे? आपने केमिस्ट्री में एटॉमिक स्ट्रक्चर सीखा होगा. सिद्धि, साक्षी जी. Inside the nucleus. यस, व्हेरी गुड. इनसाइड द न्यूक्लियस कोण असतो? न्यूक्लियस मध्ये कोण असतो? प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो की इलेक्ट्रॉन असतो? एखाद्या ॲटमचं ज्यावेळेस, Proton and neutron. ओके, सो ॲटॉमिक स्ट्रक्चर ज्यावेळेस तुम्ही बोलतात, व्हेरी गुड, प्रोटॉन आणि कोण असतो? न्यूट्रॉन. सो हे जे विश्व आहे ना आपलं सगळं विश्व, युनिवर्स, ते कशाचं बनलेलं आहे? मॅटर. मॅटर कशाचं बनलेलं आहे? मॅटर इज मेड अप ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स, बरोबर, छोटे छोटे मॉलिक्युल्स. मॉलिक्यूल कशाचं बनलेलं आहे? तर नंबर ऑफ ॲटम्सपासून बनलेले आहेत. ठीक आहे, छोटे छोटे ॲटम्स. मग ॲटम हे बेसिक युनिट आहे मॅटरचं. बेसिक युनिट म्हणजे कुठल्याही गोष्टीची उत्पत्ती ही ॲटमपासून झालेली आहे. मग जगात किती ॲटम्स आहेत, किती इलेमेंट्स आहेत, तर ते तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये शिकलाच असतात. पण मला माझ्या न्यूक्लिअर फिजिक्समध्ये जर शिकवायचं म्हटलं ना, तर एखादा जो ॲटम असतो त्या ॲटमच्या सेंटरला असतो न्यूक्लियस. कोण असतो? न्यूक्लियस. आणि ह्या न्यूक्लियसच्या भोवती सगळे फिरत असतात. कसे फिरत असतात? तर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. ठीक आहे, सो सपोज दिस इज अ सर्क्युलर ऑर्बिट. हां, सो हे काय होतं, ते सर्कल केलं ना, त्याचं मिनिंग ह्या नोटपॅडमध्ये त्यांना असं वाटतं की हे एवढा पार्ट मला स्क्रॅच करायचा आहे का, रफ करायचा आहे का, असं त्याचं मिनिंग होतं. ठीक आहे, सो हे बघा, हे झाले सर्क्युलर पाथ. ह्या सर्क्युलर पाथमध्ये कोण फिरत असतं? मग इलेक्ट्रॉन्स. मग इलेक्ट्रॉन्स असेच फिरतात का? असं काही नाही, फिक्स नाही आहे. कुणी असं पाथ असेल, कुणाचा असा पाथ असेल सर्क्युलर, कुणाचा असा असेल, कुणाचा असा असेल. ठीक आहे, सो असं असं तुम्हाला वेगवेगळ्या रीतीने ते पाहायला मिळेल, लाईक दिस. ठीक आहे, ओके बच्चा पार्टी, समजतंय?
सो न्यूक्लियस, मग न्यूक्लियसमध्ये कोण असतं क्विक मी सांगायला आवडेल मला. तर न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ, न्यूक्लियसवर चार्ज कुठला असतो कोणी सांगेल का. तर न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन्स आणि दुसरा असतात न्यूट्रॉन. न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल इन चार्ज, इनका जो चार्ज होता है न्यूट्रॉन के ऊपर वो होता है न्यूट्रल इन चार्ज, और प्रोटॉन के ऊपर जो चार्ज होता है ना न्यूट्रल इन चार्ज, और प्रोटॉन के ऊपर जो चार्ज होता है ना वो होता है पॉजिटिव चार्ज. कौन सा चार्ज, पॉजिटिव चार्ज. तो ये हो गया अपना न्यूक्लियस. उसके अराउंड आजू बाजू जो घूमते हैं वो होते हैं इलेक्ट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्स रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस, अराउंड द न्यूक्लियस. ठीक है बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को, बताओ मेरे को. तो इलेक्ट्रॉन जो रिवॉल्व होते हैं वो Yes, सर्क्युलर, sir. हां सर्क्युलर ऑर्बिट में होते हैं. और कुठला पण ॲटम घ्या त्या ॲटमचं आहे ना 99.99% ऑफ द मास इज कॉन्सन्ट्रेटेड इनसाइड द न्यूक्लियस. कुठलाही ॲटम घ्या त्या ॲटमचं सगळंच्या सगळं मास ऑफ एनी ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड inside the nucleus. ठीक है, मास ऑफ एटम इज ऑल्सो रिटन ॲज मास ऑफ न्यूक्लियस. ठीक आहे, न्यूक्लियस का मास असं लिहितात. इलेक्ट्रॉन ही खूप हलके असतात आणि बाकीचे जे सर्क्युलर ऑर्बिट्स असतात त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फक्त इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. सो 99% ऑफ द मास, 99.99% ऑफ द मास ऑफ एनी एटम इज सिचुएटेड इनसाइड द न्यूक्लियस. सो अगर आपने न्यूक्लियस का मास निकाला, मतलब मास ऑफ ईच प्रोटॉन, मास ऑफ ईच न्यूट्रॉन, दोनों का एडिशन किया तो आपको मिलेगा मास ऑफ न्यूक्लियस. और जो मास ऑफ न्यूक्लियस है विच इज इक्विवलेंट टू मास ऑफ ॲटम. बरं, मला आता इकडे जायचं नाही आहे, पण मला इथं सांगायचं होतं की तिथे असतो प्रोटॉन आणि तिथे असतो इलेक्ट्रॉन. मग हे असतील चार्ज कॅरियर. तर प्रोटॉन कसं चार्ज, पहिला पॉइंट सांगा बच्चा पार्टी लोग. Positive charge. यस, व्हेरी Positive. गुड व्हेरी गुड. आता ते केमिस्ट्रीच्या फिजिकल केमिस्ट्रीच्या मॅडमने शिकवलं असेल तुम्हाला. इलेक्ट्रॉन कसा असतो, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज. Negatively charged. मी कसं लिहिलंय, निगेटिव्हली कसं लिहिलंय, पॉझिटिव्हली कसं लिहिलंय. बरं, प्रोटॉनवर जो प्रोटॉनचं जे मास असतं ते मास ऑफ प्रोटॉन सपोज एम पीने डिनोट करतो आपण. एम पी म्हणजे मध्य प्रदेश नाही, स्मॉल एम त्याला सफिक्स मध्ये पी लिहिला. मास ऑफ प्रोटॉन उसका वैल्यू होता है 1.67 इंटू 10 टू द पावर -27 kg. और यहाँ पे सेकेंड मास ऑफ इलेक्ट्रॉन मैं लिखूँगा 9.1 इंटू 10 टू द पावर -31 kg, ऐसा लिखूँगा. ये आया आपका मास ऑफ इलेक्ट्रॉन, ये आया आपका मास ऑफ प्रोटॉन. बच्चा पार्टी मेरे को बताओ किसका मास ज़्यादा है किसका कम है. प्रोटॉनचा जास्त आहे इलेक्ट्रॉनपेक्षा. यस, इथं 10चा पावर -31 आहे, समजून घ्या. ठीक है, गफलत नको. इधर 10 का पावर -31 है बच्चा पार्टी. समझ में आ रही है बात. ठीक है, और यहाँ पे जो 10 का पावर है वो है -27. तो जेवढी निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त म्हणजे ती कमी आहे, आणि जेवढी निगेटिव्ह व्हॅल्यू कमी ती व्हॅल्यू थोडी जास्त मोठी आहे. चार्ज ऑन प्रोटॉन किती असतो, तर इथे असतो +1.6 इंटू 10 टू द पावर -19 कुलम. आणि इकडे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन तो पण असतो -1.6 इंटू 10 टू द पावर -19 कुलम. सी स्टँड्स फॉर कुलम. सो चार्जला मेजर करण्यासाठी जे युनिट वापरतात त्याला म्हणतात कुलम. ओके, कुलंब. आणि बच्चा पार्टी आता एक प्रश्न येतो मनामध्ये की सर इथं प्लस आहे आणि इथे मायनस आहे, म्हणजे दोघांवरचा चार्ज मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये सेम आहे पण नेचर विरुद्ध आहे. नेचर काय, तर एकाचं नेचर आहे पॉझिटिव्हली चार्ज, दुसऱ्याचं नेचर आहे निगेटिव्हली चार्ज. ओके फाईन, फक्त तेवढाच फरक, बाकी मॅग्निट्यूडची व्हॅल्यू सेम. बरं, आता आणखी एक प्रश्न येतो मनामध्ये की मोबिलिटी कुणाची जास्त कमी आहे, तर मोबिलिटी म्हणजे ॲबिलिटी टू मूव्ह. तर तो पार्ट आहे ना मी इथंच सांगतो वाटल्यास. चला ठीक है, मोबिलिटी ऑफ सीसी उसको डिनोट किया जाता है म्यू सिंबल से. ये खत्म हो गया, उसका कंपैरिजन खत्म हो गया.
तो यहाँ पे लिखूंगा मोबिलिटी मतलब किसी भी चार्ज का मोबिलिटी म्यू से डिनोट किया जाता है एंड विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विच इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ दैट चार्ज कैरियर. तो अगर आता आपल्या केसमध्येच घ्या, मास ऑफ प्रोटॉन इज बडा ॲज कम्पेअर टू मास ऑफ इलेक्ट्रॉन. तो मोबिलिटी मतलब ॲबिलिटी ऑफ मूव्हिंग किंवा ट्रॅव्हल, कमी फोर्समध्ये कोण जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर ऑब्वियसली मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन ही जास्त असते ॲज कम्पेअर टू मोबिलिटी ऑफ प्रोटॉन. सो त्याच्यामुळे बरेचसे डिव्हायसेस तुम्ही पाहताल ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा शोध लागवला गेला, जे थॉम्सन नावाचा सायंटिस्ट होता आणि त्याला त्याच्यासाठी नोबेल प्राईज मिळालेलं आहे. त्याने ॲटमचं मॉडेल रिप्रेझेंट केलं होतं बच्चा पार्टी. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती. आणि इव्हन त्याला नोबेल प्राईज तर मिळालं जे थॉम्सन नावाच्या सायंटिस्टला. त्याने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. मग इलेक्ट्रॉनच्या शोधवरनं हे सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहे, आपल्या घरात दिसणारे सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, दे वर्क ऑन दिस इलेक्ट्रॉन. एक्स-रे इलेक्ट्रॉन, कॅथोड रे ट्यूब इलेक्ट्रॉन, आपली ही जे स्क्रीन आहे, मोबाईलची स्क्रीन, लॅपटॉपची स्क्रीन, इलेक्ट्रॉनच्या शोधामुळे. ठीक आहे. सो तो जो जे थॉम्सन आहे त्याने सांगितलं की बाबा इलेक्ट्रॉन नावाचा असा एक घटक असतो, जो घटक हा हमेशा ॲटमच्या भोवती, न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतो. बरं, आपल्याला त्या डेप्थमध्ये जायचं नाही, पण इंटरेस्टिंग फॅक्ट ही पण आहे की त्या जे थॉम्सनचे जे 7 सायंटिस्ट होते ना, म्हणजे 7 जे त्याचे काय म्हणतात त्याचे स्टुडंट होते, लकीली त्यांना पण सगळ्यांना नोबेल प्राईज मिळालेलं आहे. नोबेल प्राईज हे प्रत्येकाला काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्ट, इन्व्हेंटिव्ह तुम्ही शोध लावल्यानंतरच, इन्व्हेन्शन केल्यानंतरच तुम्हाला मिळत असते. तर त्याचे 7 स्टुडंट पण किती ब्रिलियंट असतील बघा. त्यांनी पण प्रत्येक गोष्टीचा शोध लावला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा शोध लावला ना, त्यांनी त्याच्याच पुढचे जे गोष्टी आहेत, इलेक्ट्रॉन आहे, कुणी मग इलेक्ट्रॉन घेतला, कुणी बोहर नावाचा सायंटिस्ट आहे, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल आपल्या भोरवाडीचा आहे, तो अकोलनेरपाशी भोरवाडी आहे, तिथला तो नील बोहर्स नावाचा सायंटिस्ट होता. त्याने बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचा शोध लावला. काय नाही, लगेच भोरवाडी वगैरे काय नाही बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल खरंच भोरवाडीचं आहे काय, अकोलनेरपासल्या. इथं नील बोहर तिकडचा आहे बाबा, युरोपमधला आहे आपला. ठीक आहे. सो जे थॉम्सनचाच तो विद्यार्थी होता. रुदरफोर्ड्स जे थॉम्सनचा विद्यार्थी. इवन जे थॉम्सनचा जो मुलगा आहे त्याने सुद्धा नोबेल प्राईज मिळालेला आहे, शोध लावला होता त्याने. तर तशी काहीतरी कामगिरी करा वाघ सरांचा एखादा विद्यार्थी नोबेल प्राईज वगैरे मिळवेल अशी मी आशा करतो. श्रावणी, प्रेम, सिद्धी आवडेल का मिळवायला? साक्षीजी नाही, मिळवलं नाही तरी चालेल, पण माझं मन राखण्यासाठी म्हणू शकता सर, प्रयत्न करू शकतो बाबा आम्ही, नाही का. इथं 16व्या आणि 18व्या शतकात जे शोध लावले ते आपण 2025मध्ये 21व्या शतकात शिकतोय, पण तरीसुद्धा आपल्याला समजत नाही. तर हीच शोकांतिका आहे. बघा, तुम्ही विचार करा, सायंटिस्ट लोकांनी ज्यावेळेस काहीच फॅसिलिटी नव्हत्या त्यावेळेस सगळ्या गोष्टींचा शोध लावला, रिसर्च करत गेले. आणि आपल्याला तर आता जे आहे ते फक्त शिकायचं आहे. मग ते आपल्याला तेवढंही येत नाही, ते किंवा तेवढे आपण अभ्यास करत नाही, लक्ष नाही, किंवा आपण म्हणतो नाही नाही परीक्षा आल्यावर करणार आहे, आता लय अभ्यास करणार आहे, आता बघेल मग बघेल, आणि ते आता बघेल नंतर बघेल ते येतच नाही. ठीक आहे. सो हा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे मी म्हणेल. तर त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. Okay, so coming back, just a minute. एकच मिनिट बच्चा पार्टी, एक इम्पॉर्टंट.
या ओके कमिंग बॅक. सो मी तुम्हाला मग त्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या इन्व्हेन्शनबद्दल सांगत होतो. तर पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज, मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, ह्या गोष्टी घेतल्या आपण. मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन घेतलं. बरं आता कमिंग बॅक, मग मला तुम्हाला जी गोष्ट सांगायची आता तर ती आहे रिलेटेड विथ ड्रिफ्ट वेलॉसिटी किंवा इलेक्ट्रिक फील्डशी रिलेटेड. मग प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनबद्दल आपण बोललो, ॲटॉमिक स्ट्रक्चरबद्दल बोललो, थोडं गरज होती त्याच्याबद्दल बोलायची. बरं मला सांगा बच्चा पार्टी, आता तो जो पार्ट आहे तो पार्ट तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीमध्ये शिकलाच असताल, पण स्टील तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे काढायचे याच्याबद्दल कल्पना आहे का? नंबर ऑफ न्यूट्रॉन्सचा फॉर्म्युला माहिती आहे का? आणि न्यूट्रॉन्स जर न्यूक्लियसमध्ये असतील तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज ऑल्सो फाउंड विथ द हेल्प ऑफ नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जे आहेत तर ते न्यूक्लियसमध्ये असतात आणि न्यूक्लियसमध्ये असणारी त्यांची संख्या आपण असं लिहित असतो A minus Z, where A is atomic mass number minus Z is number of protons किंवा ॲटॉमिक नंबर पण म्हणतात. याला तुम्ही ॲटॉमिक मास नंबर म्हणूयात. ठीक आहे, मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर कुठल्याही इलेमेंटचा. तर तुम्ही नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे एन ची संख्या फाइंड आउट करू शकता. कॅपिटल एनने डिनोट करतात. बरं कमिंग बॅक, तर आपला जो पार्ट आहे त्या पार्टकडे येऊयात. दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड अँड ड्रिफ्ट वेलॉसिटी. या दोन गोष्टींबद्दल मला बोलायला आवडेल. सो वी विल स्पीक अबाउट दिस नाव, इलेक्ट्रिक फील्ड और दूसरा है ड्रिफ्ट वेलॉसिटी किंवा ड्रिफ्ट स्पीड किंवा वेलॉसिटी. ठीक आहे. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड, व्हॉट द इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल अबाउट. तो इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे अशी गोष्ट आहे ना की जी निर्माण होते, पण निर्माण होण्यासाठी कोणीतरी कारणीभूत असतं. लाईक P1 P2 दोन प्लेट्स आहेत सपोज, आणि दोन प्लेट्सच्या अक्रॉस ह्या मेटल प्लेट आहेत, पत्र्याच्या प्लेट आहेत बरं का, आणि त्यांच्या अक्रॉस आहे ना तुम्ही अशी बॅटरी कनेक्ट केली. बॅटरी म्हणजे काय, आपला सेल व्होल्टेज. आता बॅटरी कशी असते ती सांगायची स्पेसिफिकली गरज नाही, पण सपोज बॅटरीला 2 व्होल्ट टर्मिनल असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. असा सेल बघितला असेल ना तुम्ही आपला घड्याळाचा वगैरे, बघितला एक बच्चा पार्टी, सिद्धी, साक्षीजी, ओके. सो मग असा जो सेल असतो त्या सेलच्या अक्रॉस आपण अशा दोन प्लेट्स जोडल्या दिसत आहेत का, P1 आणि P2, अँड दिस टू प्लेट्स आर सेपरेटेड बाय सपोज सर्टन डिस्टेंस L. तो ये P1 प्लेट पे, ये P1 प्लेट बैटरी के पॉजिटिव टर्मिनल को कनेक्टेड है, ये P2 प्लेट बैटरी के नेगेटिव टर्मिनल को कनेक्टेड है. सो P1 प्लेट पे सब पॉजिटिव चार्ज हो जाएगा, P2 प्लेट पे कौन सा सब नेगेटिव चार्ज आ गया. तो ये जो चार्ज है ना दो प्लेट के दरमियान डेवलप हुआ, वो चार्ज क्या करेगा, यहाँ पे इलेक्ट्रिक फील्ड को जनरेट करेगा. और जो इलेक्ट्रिक फील्ड जनरेट हुआ है, समजून घ्या बच्चा पार्टी, जी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट झाली आहे मग, तर ती जर दोन प्लेट्स असे सेपरेट झाल्या डिस्टन्शियलने तर ती इलेक्ट्रिक फील्ड इकडून इकडे वाहते, P1 कडनं P2 कडे वाहते. सो डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असं विचारतात किंवा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला विचारतात, तर इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट व्होल्टेज अप्लाइड पर युनिट डिस्टन्स. मग इलेक्ट्रिक फील्डचं युनिट पण लिहितात. हे बघा पहिला लिहिला फॉर्म्युला, मी सांगा फॉर्म्युलाला कसं डिफाईन करणार. इलेक्ट्रिक फील्डच्या व्होल्टेज अप्लाइड पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज, किंवा व्होल्टेज अप्लाइड बिटवीन टू प्लेट्स पर युनिट distance between two plates, voltage applied across two plates per unit distance of separation between two plates. ओके, सिंपल ना, सिंपल फॉर्म्युला ना, कन्सेप्ट समजला का, डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन टू प्लेट्स. ओके बच्चा पार्टी, सिंपल फार्मूला. सो फार्मूला लिखा, फार्मूला के ऐसा यूनिट लिखूंगा मैं, ऐसा यूनिट बोलो फिर क्या लिखूंगा, कोई बताएगा मुझे ऐसा यूनिट इलेक्ट्रिक फील्ड का. तो E इज इक्वल्स टू V बाई L है. V मतलब वोल्ट्स और L मतलब लेंथ, लेंथ को मीटर में लिखा. बरं आता परत एकदा याचे डायमेन्शन्स पण लिहूयात आपण, डायमेंशंस. सो इलेक्ट्रिक फील्ड का डायमेंशंस कोई बताएगा मुझे. आता E आहे, E इज इक्वल्स टू वोल्ट्स पर मीटर आहे, तो वोल्टचे डायमेन्शन्स आपल्या तर लक्षात नाही किंवा पाठ नाही. सिद्धी, साक्षीजी, श्रावणी,
प्रेम मग लक्षात कसं ठेवायचं, तर मी तुम्हाला युनिट्स अँड डायमेन्शनच्या वेळेस एक फॉर्म्युला शिकवला होता की बाबा वर्क डन, इलेक्ट्रिक वर्क डन हे असं लिहिलं जातं फॉर्म्युलाने क्यू इंटू व्ही. मग व्होल्ट्सला काय लिहिणार रे तुम्ही, व्ही इज इक्वल्स टू कॅन बी रिटन ॲज डब्ल्यू बाय क्यू. सो वोल्ट को रिप्लेस किया डब्ल्यू बाई क्यू डिवाइडेड बाय मीटर, मतलब लेंथ है मेरे लिए, लेंथ है मेरे लिए, ठीक है. सो वो डब्ल्यू बाई क्यू अपॉन क्या, मीटर, ठीक है. सो बोलो मेरे को, ये जो W है इलेक्ट्रिक, ये है वर्क डन, वर्क डन अपॉन चार्ज मल्टीप्लाइड बाय मीटर, मीटर मतलब लेंथ, ठीक है. सो वोल्ट्स पर मीटर, तो सॉरी यहाँ पे मुझे मीटर नहीं लिखना चाहिए था, इट शुड हैव बीन ए लेंथ. ओके, सो लेंथचं युनिट इथं लिहिण्याचा मी प्रयत्न केला. ओके, सो ऐसा लिखा V इज इक्वल्स टू डब्ल्यू बाय क्यू, Q into L. तो W is nothing but work done is nothing but energy, which is written as M1 L1 T minus 2. तुमचे पाठ झाले होते का त्यावेळेस, आता विसरले असताल मला माहिती आहे. फोर्सचं सांगेल का कोणी डायमेन्शन्स काय असतात, श्रावणी, सिद्धी, साक्षी, साक्षीजी, प्रेम, फोर्सचे L1 M1 T minus 2. करेक्ट. आणि एनर्जीचे वर्कडनचे M1 L2 T minus 2. चार्ज आहे खाली चार्ज. आता चार्ज ही क्वांटिटी याच्या टर्म्समध्ये लिहायची आहे, फंडामेंटल क्वांटिटी I1 T1 आणि लेंथचं काय लिहिला L1. मग हे सगळ्या टर्म्स आता वरती जातील, काय बनेल बघा, L1 आहे, L2 होता तर वरती बनेल M1 हा L1, टी वरती गेला, हा टी पण वरती गेला, ऑलरेडी -2 होता, हा वरती गेल्यावर -1 झाला, -3, आणि आय पण वरती गेला तर I रेज टू -1. सो इलेक्ट्रिक फील्डचा जो फॉर्मूला है इलेक्ट्रिक फील्ड वो बन गया M1 L1 T -3 I -1. ओके, डायमेंशन समझ में आया सभी को, ऐसा यूनिट समझ में आया, इसका फॉर्मूला समझ में आया. सो व्हाट डू बाय इलेक्ट्रिक फील्ड समझ में आया. और नोट टेकिंग पॉइंट, ये इलेक्ट्रिक फील्ड भी वेक्टर क्वांटिटी है. पहला पॉइंट, ई इलेक्ट्रिक फील्ड इज ए वेक्टर क्वांटिटी, और ये वेक्टर क्वांटिटी है. दूसरा और एक चीज़ जो मुझे बतानी है वो है कि इलेक्ट्रिक फील्ड का डायरेक्शन बोलो, इलेक्ट्रिक फील्ड का कहाँ से कहाँ है, डायग्राम याद है क्या, इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड फ्रॉम, हां बोला, कुठल्या एंडकडनं कुठल्या एंडला वाहतीये, तुमच्यापैकी कुणाला आन्सर द्यायला आवडेल, इलेक्ट्रिक फील्ड कुठून कुठे वाहतीये सांगा. Negative to positive. होय, कुठून दिसलं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह तुला, डायरेक्शन इथं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे का इलेक्ट्रिक फील्डची, हे दोन प्लेट दिसत नाही का तुम्हाला लोकांना. हॅलो, कुठून कुठे चाललंय इलेक्ट्रिक फील्ड, Positive to negative. कुठून कुठे वाहतीये, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रिक फील्ड हमेशा पॉझिटिव्ह टू, इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह एंड टू निगेटिव्ह एंड. हमेशा कुठलीही घ्या, ह्याच केसमध्ये नाही तर कुठल्याही केसमध्ये जा, यू विल फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉजिटिव टू नेगेटिव एंड. तो इलेक्ट्रिक फील्ड के बारे में पता चल गया. इलेक्ट्रिक फील्ड का फॉर्मूला यही होता है ऐसा भी नहीं, और एक डेफिनेशन है इलेक्ट्रिक फील्ड का. इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय द फॉर्म्युला फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट टेस्ट चार्ज. आता बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये तुम्ही हे शिकणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर आपण नाही घेतलाय, पण सपोज आता मी इथंच तो कन्सेप्ट लगेच समजून सांगतो इलेक्ट्रिक फील्डचा. बच्चा पार्टी लोग सभी लोग देखो, इलेक्ट्रोस्टैटिक्स मतलब हा कंसेप्ट है, चैप्टर इलेक्ट्रोस्टैटिक्स. ये इलेक्ट्रिक फील्ड का जो कंसेप्ट चल रहा है वो सब इलेक्ट्रोस्टैटिक्स का है, मतलब ये भी इलेक्ट्रोस्टैटिक्स का ही डेफिनेशन है. ये जो है चॅप्टर बिलॉंग्स टू. आता फिजिक्समध्ये कसं असतं, एखाद दुसऱ्या ठिकाणी तुम्ही यू विल फाइंड की अरे तो कन्सेप्ट आपल्याला इथं पाहायला मिळेल रिपिटेटिवली, इथं गरज आहे तर पण तो मागच्या चॅप्टरमध्ये आहे तर मग मला तो समजून सांगायला आवडेल. तो इलेक्ट्रोस्टैटिक्स चैप्टर का ये और एक डेफिनेशन, ये
पहिला डेफिनेशन लिखा आपण व्होल्टेज अपॉन लेंथ, व्होल्टेज पर युनिट लेंथ. मग दुसरा काय बाबा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला फॉर्म्युला, तर समजून घ्या आता सर्वांनी. सपोज एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याचं नाव आहे क्यू. ठीक आहे, त्याचं नाव आपण पॉझिटिव्ह क्यू देऊयात, पॉझिटिव्ह क्यू. ओके, प्लस कॅपिटल मधला क्यू टाकला. आता हा इलेक्ट्रिक फील्ड, हा जो चार्ज आहे ना, हा प्लस क्यू चार्ज, इट इज ॲट रेस्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणलं ना तर इलेक्ट्रिक चार्ज ॲट रेस्ट, चार्ज ॲट रेस्ट. रेस्ट म्हणजे स्टॅटिक. हे बघा, स्टॅटिक म्हणजे रेस्ट, आणि इलेक्ट्रो का मतलब इलेक्ट्रिक चार्जेस. सो इलेक्ट्रिक चार्जेस जब रेस्ट पे होते हैं तो उनका प्रॉपर्टीज अपन को सीखना है इस चैप्टर में, लेकिन अभी अपन फिलहाल करंट इलेक्ट्रिसिटी पढ़ रहे हैं. बरं, किती जणांनी ती रुईची म्हातारी बघितलेली रे? रुईची म्हातारी, रुईचं झाड असतं बघा, रुईचं, आणि त्याच्यापासून आहे ना ते पॉलिनेशन करण्यासाठी असे ते रुईच्या झाडातून आहे ना एक एक छोटी म्हातारी निघते बाहेर. आपण त्याला म्हातारी म्हणतो. तुम्ही काय म्हणतात मला नाही माहिती, पण आम्ही म्हातारी म्हणतो बाबा. तर ती म्हातारीमध्ये ना एक छोटीशी बी असते मध्ये सेंटरला, आणि कडेने असे सगळे केस असतात, पांढरे केस. बरोबर का? व्हिज्युअलाइज झालं का सर्वांना? येस सर. बरं, ते नेचर, हा ते नेचर मध्ये कसं असतं? स्पेरिकल असतं, सर्क्युलर असतं, कसं असतं बरं सांगा बरं? तर स्पेरिकल असतं. तुम्ही कधी पकडले असेल ना म्हातारी, आता मला इथं ते फक्त तुम्हाला सर्कल वाटेल, पण ती कशी असते? स्पेरिकल गोळा असतो. पॉझिटिव्ह चार्ज असेल ना तर हे बघा, हा जो प्लस क्यू नावाचा चार्ज आहे त्यांनी त्याच्या आजूबाजूला त्याचं इन्फ्लुएन्स, त्याचं साम्राज्य निर्माण केलं आहे, आणि त्या साम्राज्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. काय म्हणतात? इलेक्ट्रिक फील्ड. त्याची टेरिटरी ठरवली आहे, आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू दिली जाते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चार्ज अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द चार्ज, अशी दिली जाते त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीवर का चार्ज पार्टिकलची. ते आपण पुढे जाऊन शिकणार आहे. पण हा चार्ज जेवढा मोठा तेवढा त्याचा रिजन मोठा, साम्राज्य मोठं त्याचं, नाही का? इलेक्ट्रिक फील्डचं आजूबाजूला त्याने अशी दिसत नाही, ह्या इनविजिबल असतात. ह्या रेडवाल्या लाईन आहे ना, आता म्हातारी जशी दिसते तशी दिसत नाही, म्हातारीची केस जशी दिसतात तशी दिसत नाही, इनविजिबल असते. हां, पण तिला एक्सपिरियन्स केलं जाऊ शकतं. मग काय सर एक्सपिरियन्स केलं जाऊ शकतं म्हणजे कसं? तर समजून घ्या की एखादा आता टेस्ट चार्ज आला रे, आला इथे Q0 नावाचा छोटासा टेस्ट चार्ज. इलेक्ट्रोस्टॅटिकचा कन्सेप्ट आहे, पण तो इथं इलेक्ट्रिक फील्डसाठी मला गरजेचा आहे. बघा, हा होता प्लस क्यू, म्हणजे हा होता माझा सोर्स चार्ज. त्या प्लस क्यूने काय निर्माण केली? सोर्स चार्जने आजूबाजूला इलेक्ट्रिक फील्ड, त्याची दहशत निर्माण करतोय. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर Q0 नावाचा जर चार्ज आला, जस्ट अ मिनिट, हां हॅलो, कुठे? बरं बरं बरं, चालेल, ओके. हां, काय नाही, ऑफिसला लेक्चर चालू आहे, बोलतो मी, फोन करेल. हो, ओके. सो बच्चा पार्टी, जस्ट अ मिनिट. हाँ, कमिंग बैक. तो इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज अपॉन आर स्क्वेअर. मग दो सेंटरला जो चार्ज आहे ती बी लावलेली म्हातारीच्या केसांना, तिला म्हणायचं सोर्स चार्ज. आणि आजूबाजूला जे केस आहेत ते म्हणजे कोण? इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स आहेत, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. मग इलेक्ट्रिक फील्ड आजूबाजूला अशी दर्शवली जाते. मग ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर एखादा टेस्ट चार्ज आला तर हा टेस्ट चार्ज आहे ना एक प्रकारचा फोर्स एक्सपिरियन्स करतो. हे बघा, हा पॉझिटिव्ह आहे आणि टेस्ट चार्ज पण पॉझिटिव्ह असेल तर हा जर त्याच्या जवळ जायला लागला तर हा रिपेल होईल, कारण आपण शिकलेलो आहे लाईक चार्जेस रिपेल इच अदर. आणि हा पॉझिटिव्ह आहे, सोर्स चार्ज पॉझिटिव्ह आहे, आणि टेस्ट चार्ज जर निगेटिव्ह असेल तर सोर्स चार्ज त्याला स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करेल विथ सम फोर्स, अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बच्चा पार्टी समजून घ्या. साक्षी, प्रेम, साक्षी, यस, सिद्धी, कन्सेप्ट समजतोय का मला सांगा? येस सर. हाँ, व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट की सोर्स चार्ज आहे, सोर्स चार्ज प्लस क्यू आहे सपोज, तर त्याने त्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक फील्ड पैदा केली. त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर दुसरा कुठला चार्ज टेस्ट चार्ज जाण्याचा प्रयत्न केला
तर तो एकतर अट्रॅक्ट होईल किंवा रिपेल होईल विथ सम फोर्स, एंड दैट फोर्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स. सो इलेक्ट्रिक फील्ड का और एक डेफिनेशन, सॉरी बच्चा पार्टी लोग, मैं इसको कंबाइन कर रहा हूँ, इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर का डेफिनेशन को यहाँ पे कंपेअर कर रहा हूँ, लेकिन माझं फिजिक्स शिकवण्याचा तरीकाच तसा आहे. कारण जोपर्यंत विद्यार्थी कन्सेप्टला कंपेअर करून शिकणार नाही तोपर्यंत विद्यार्थी म्हणून घडणार नाही, ही माझी स्पष्ट मनोकामना आहे. हे मला चांगलं समजलेलं आहे. कारण तुम्ही कन्फ्यूज होतात, मग कन्फ्युजन कसं अवॉइड करायचं, तर मुलांना प्रत्येक चॅप्टरमध्ये जे इंटरडिपेंडेंट फॅक्टर्स आहे ते शिकवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि माझ्या वेने. सो इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो डिफाइंड ॲज फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट टेस्ट चार्ज. मला सांगा, आता तुम्हाला जर समजलं असेल तर मला सांगा, ही इलेक्ट्रिक फील्ड कुणी निर्माण केली? प्लस क्यू चार्जने निर्माण केली की प्लस क्यू झिरो चार्जने निर्माण केली? जी रेड मधली इलेक्ट्रिक फील्ड दिसतीये बच्चा पार्टी तुम्हाला, ती सांगा. सिद्धी, साक्षी, प्रेम. इलेक्ट्रिक फील्ड कुणी निर्माण केली? एम आय ऑडिबल? उत्तर द्यायचंय ना आपल्याला. प्लस क्यू चार्ज. हा, सोर्स चार्जने काय निर्माण केली? इलेक्ट्रिक फील्ड. त्या सोर्स चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डच्या सानिध्यात कोण आणला तुम्ही? टेस्ट चार्ज. मग टेस्ट चार्ज एक तर अट्रॅक्ट होईल किंवा काय होईल? रिपेल होईल. मग इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज फोर्स एक्सपिरियन्स पर यूनिट टेस्ट चार्ज. तो फोर्स कौन एक्सपीरियंस करेगा? टेस्ट चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड किसने प्रोड्यूस की? सोर्स चार्ज ने. ठीक है. सो इसका ऐसा यूनिट लिखोगे, फिर ये आ गया फॉर्मूला. सो फॉर्मूला लिखा मैंने यहाँ पे, उसका डेफिनेशन लिखूंगा. डेफिनेशन इज दी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. फोर्स पण कुठल्या टाईपचा आहे? तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन और अट्रॅक्शन, ऑफ repulsion or attraction experienced by a test charge. ठीक है. The electrostatic force of attraction or repulsion experienced by test charge is called as, क्या बोलोगे उसको? इलेक्ट्रिक फील्ड is called as इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्डचा ऐसा युनिट कोणी सांगेल मला आता? बच्चा पार्टी जल्दी फटाफट. ऐसा युनिट सोपं आहे आता. इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू फोर्स ॲक्टिंग पर युनिट टेस्ट चार्ज. फोर्सचं युनिट सांगा काय असतं? सॉरी, ऐसा युनिट लिहितोय ना आपण. L1M1T मायनस. नाही, थांबा, डायमेन्शन नाही, युनिट लिहितोय ना आपण. हा, फोर्सचं युनिट न्यूटन आणि चार्जचं युनिट कुलम. मग बघा, आता तुम्ही म्हणता सर वरती इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला तुम्ही तर V/d दिला, इथं तुम्ही F/q लिहिला, बरोबर का? यस, बरोबर. बच्चा पार्टी, एकाच फॉर्म्युलाचे वेगवेगळी रूपं असू शकतात, पण लक्षात ठेवा, ईच फिजिकल क्वांटिटी कैन बी रिप्रेजेंटेड बाय डिफरेंट इक्वेशंस, बट उसका डायमेंशनल इक्वेशन सेम ही आना चाहिए. डायमेंशनल फॉर्म्युला हा प्रत्येक याचा सेमच असतो, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा. म्हणजे हे बघा, इलेक्ट्रिक फील्डचा तुम्ही काय लिहिलं आता? E इज इक्वल्स टू तुम्ही लिहिलं होतं V/L, किंवा आता लिहिला F/Q0. मग तुम्ही म्हणताल सर याचं युनिट वेगळं, याचं युनिट वेगळं. बरोबर आहे, युनिट वेगळंच येणार, कारण तुम्ही ज्या टर्म्स वापरताय त्या पण वेगळ्याच आहेत ना. तर व्होल्ट्स अपॉन लेंथ युनिट काय? मीटर. हे असं व्होल्ट पर मीटर लिहिलं जाईल, किंवा काही ठिकाणी फॉर्म्युला लिहिला F/Q0 तर तो फॉर्म्युला लिहितो आपण न्यूटन पर कुलम. लक्षात घ्या, समजतंय का? सो इलेक्ट्रिक फील्डचा हा फॉर्म्युला पण करेक्ट, व्होल्ट पर मीटर, न्यूटन पर कुलम हा पण करेक्ट. फक्त राहिला प्रश्न त्यांच्या डायमेन्शनचा. तर फॉर्म्युला जरी वेगवेगळा असेल, फिजिकल इक्वेशन जरी वेगवेगळं असेल, तरी त्यांचं डायमेन्शनल इक्वेशन हे सेमच असायला हवं, आणि येतं सुद्धा. सो याचा युनिट झाल्यानंतर मी डायमेन्शन्स पार्टकडे येईल. डायमेन्शन्स पार्टमध्ये E इज इक्वल्स टू V/L. तो V/L मेरे ख्याल से अपन ने V का
सॉरी ई का डायमेंशन निकाला है विद द हेल्प ऑफ वी बाई एल फार्मूला, तो मैं उसी फार्मूला के साथ जाऊंगा और डायरेक्ट डायमेंशंस लिखूंगा, लेकिन मैं आपको फोर्स के टर्म्स में भी करके दिखाऊंगा। ये क्या हुआ था अपन का, वी बाई एल मतलब वी 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 बाई एल, तो वोल्टेज पर यूनिट लेंथ यहाँ पे देखो लिखा है मैंने M1 L1 T माइनस 3 I माइनस 1, M1 L1 T माइनस 3 I माइनस 1। सो ओके, इलेक्ट्रिक फील्डचा जो डायमेन्शन आहे तो लिहिला आपण, पण विल दॅट बी सेम विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला फोर्स अपॉन Q0? फोर्सचे डायमेन्शन सांगा बरं तुम्ही मला, फोर्सचे डायमेन्शन L1 M1 T minus M1 L1 T minus आणि Q0 चे चार्जचे सांगा I1 T1। सो वरती गेलं तर काय बनेल, M1 L1 T रेस टू माइनस 3 I रेस टू माइनस 1, बराबर। अरे हो की नाही? मग बघा आता तुम्हीच सांगा मला, वरती फॉर्म्युला वापरला होता V बाय L, खाली फॉर्म्युला वापरला F बाय Q0, तरी सुद्धा डायमेन्शन्स काय आले दोघांचे सेम। सो फिजिकल इक्वेशन कॅन बी डिफरंट बट त्यांचे डायमेन्शन सेमच यायला हवे। सो दिस वॉज रिलेटेड विथ इलेक्ट्रिक फील्ड। मग इलेक्ट्रिक फील्ड बद्दल काय काय शिकलो बघा बरं आपण, क्विक रिव्हिजन करू। I इज इक्वल्स टू काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस, Q इज इक्वल्स टू NE अपॉन T, N म्हणजे चार्ज कॅरियर, नंबर ऑफ चार्ज कॅरियर पर युनिट वॉल्यूम, दॅट इज 1 अपॉन पर मीटर क्यूब चार्ज। सो चार्ज कॅरियर शिकलो, प्रोटॉन इलेक्ट्रॉन, प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज। त्यानंतर मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन बद्दल भाष्य केलं, चार्ज ऑफ प्रोटॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन बद्दल भाष्य केलं, आणि त्यानंतर मोबिलिटी ऑफ चार्ज कॅरियर बघितलं। सो मोबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास, मास ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर दॅन मास ऑफ इलेक्ट्रॉन, आणि मोबिलिटी ऑफ प्रोटॉन इज लेस दॅन मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन। एटॉमिक स्ट्रक्चर देखा, एटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपण हे बघितलं की न्यूक्लियसमध्ये कोण असतं, त्यानंतर न्यूक्लियसच्या बाहेर कोण असतं, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात हे पण बघितलं, आणि 99.99% ऑफ द मास ऑफ न्यूक्लियस इज इक्वल्स टू मास ऑफ ॲटम हे पण बघितलं आपण। सो कमिंग बॅक, इलेक्ट्रिक फील्ड बद्दल खूप सारं लिहिलं, खूप साऱ्या गोष्टी झाल्या। आता इलेक्ट्रिक फील्ड झाल्यानंतर आपल्याला शिकायचं है ड्रिफ्ट वेलोसिटी। तो ड्रिफ्ट वेलोसिटी का क्या था फॉर्मूला, याद है आप लोगों को? ड्रिफ्ट स्पीड किंवा वेलोसिटी, सो ड्रिफ्ट वेलोसिटी किंवा वेलोसिटी काय असते मग, तर बच्चा पार्टी त्या दिवशी जे सांगितलं ते, तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स, ते स्वतःहून तर काय बाहेर निघत नाही, म्हणून त्यांना एकतर बाहेर काढण्यासाठी आपल्याला लागेल एकतर एनर्जी, आणि एनर्जी म्हणजे बॅटरी। सो वी नीड टू कनेक्ट बॅटरी विच हॅज पॉझिटिव्ह एंड, विच हॅज निगेटिव्ह एंड, आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठून कुठे सुरू होईल सांगा, इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठून कुठे हमेशा इलेक्ट्रॉनचा फ्लो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कसं काय, इलेक्ट्रॉनचा फ्लो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह। हा मग आता दुसरी एकच डायरेक्शन आहे ना, झेड डायरेक्शन तर काही सांगणार नाही। सो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह हा कोण, इलेक्ट्रॉनचा फ्लो। आणि कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट कसा, कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह। मग आता हे बघा, इलेक्ट्रिक फील्ड कुठून कुठे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, इकडे इलेक्ट्रिक फील्ड इकडे पॉझिटिव्ह एंडकडनं निगेटिव्ह एंडकडे चालली आहे, आणि इलेक्ट्रॉन्स
अपोजिट डायरेक्शन मध्ये चाललेत. आपण इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन बघितली, हमेशा पॉझिटिव्ह एंड टू निगेटिव्ह एंड. आणि इलेक्ट्रॉन कसे चाललेत, निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे चाललेत. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग ज्या व्हेलॉसिटीने ते बाहेर पडलाय ते त्यांना म्हटलंय ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. द व्हेलॉसिटी विथ विच इलेक्ट्रॉन्स गेट ड्रिफ्टेड in the direction opposite to that of the applied electric field is called as drift speed. Okay, so definition लिहिण्याची गरज आहे का मग? तर VD चा जो फॉर्म्युला असतो VD is equals to E into tau upon m. ठीक है. सो दिस इज फॉर्मूला फॉर ड्रिफ्ट वेलोसिटी. इसका फॉर्मूला है, याद रहेगा आपको. ठीक है, कल के सेशन में इसके बाद इसका जो टर्म है वो अपन सीखेंगे, इसका ऐसा यूनिट सीखेंगे, उसका डायमेन्शन सीखेंगे. ठीक आहे. सो आजच्यासाठी तरी मग एवढंच बास. आपण जे घेतलंय ते लक्षात येतंय का सांगा मला. हॅलो सर, पुन्हा एकदा ड्रिफ्ट वेलोसिटीची डेफिनेशन सांगा ना. बरं बरं, मला लिहून द्यायची होती ती साक्षी, पण आता काय होतंय ते लिहिण्यात वेळ नको जायला. हे बघा, आता हे इलेक्ट्रॉन्स स्वतःहून बाहेर पडू शकत होते का? पहिली गोष्ट तर नाही. मग त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण काय जोडलं? बॅटरी जोडली. मग बॅटरीमुळे काय होतं? निगेटिव्ह एंडकडनं इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो निगेटिव्हली चार्ज. तर इकडनं इलेक्ट्रॉन्स यांना बाहेर पुश मिळेल. ठीक आहे, हे बघा, इथून जे इलेक्ट्रॉन्स निघतील त्यांना इकडे निगेटिव्ह एंडमुळे असा पुश मिळेल ह्या डायरेक्शनमध्ये, आणि इकडे पॉझिटिव्ह एंडवाला त्यांना ओढून घेईल. कळतंय? आणि म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ऑलवेज फ्रॉम निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह एंड असते, पण फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट कन्व्हेन्शनल डायरेक्शन इज ऑलवेज टेकन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. सो ज्या व्हेलॉसिटीने हे इलेक्ट्रॉन्स आता बाहेर पडतायत त्याला म्हणतात ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. मग डेफिनेशन अशी सिंपलमध्ये लिहितात, द व्हेलॉसिटी विथ विच electrons get drifted in the direction to that of the applied electric field. Okay, in the velocity with which electrons get drifted in the direction opposite direction मध्ये चालले, कारण इलेक्ट्रिक फील्ड एका डायरेक्शन में ड्रिफ्टेड इन द डायरेक्शन अपोजिट टू दैट ऑफ द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड समजा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चालली आहे, तर इथली जी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असेल ती निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाणार, अशी ती गोष्ट आहे. म्हणजे लाईक हे बघा, आता इथंच हे डायग्राम मध्ये परत दाखवतो. इलेक्ट्रिक फील्ड कुठून कुठे वाहते हमेशा? इलेक्ट्रिक फील्ड कुठून कुठे? सिद्धी, साक्षी? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रॉन्स नाही साक्षी. इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हा, आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. हा, असं लक्षात ठेवायचं. मग आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड चालली पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे, आणि इलेक्ट्रॉन चालले निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे तोंड घेऊन. मग म्हणून त्याची डेफिनेशन, व्हेलॉसिटी विथ विच इलेक्ट्रॉन्स गेट ड्रिफ्टेड इन द डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड एज ड्रिफ्ट वेलोसिटी. और ड्रिफ्ट वेलोसिटी का ये फॉर्मूला अपन ने यहाँ पे नमूद किया, VD इज इक्वल्स टू स्मॉल ई. स्मॉल ई म्हणजे मैग्नीट्यूड ऑफ चार्ज ऑन ए चार्ज कैरियर, कैपिटल E इज इलेक्ट्रिक फील्ड, टो इज रिलैक्सेशन टाइम, आणि m इज mass of that charge carrier. ओके, ठीक है. सो या तक चीजें क्लियर. फिर थांबूयात मग. उद्याचा पेपर चांगला द्या. उद्याचा पेपर जो आहे आता तो मागच्या वेळेस मेगा टेस्ट होता. उद्याचा पेपर फक्त ह्या आठवड्यात झालेल्या सिलेबसवर असेल. ठीक आहे. करंट इलेक्ट्रिसिटी मोठा चॅप्टर आहे. थोडं इलेक्ट्रोस्टॅटिकचा कन्सेप्ट मला वापरावा लागला. आता इथं ते मगाशी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा आउटवर्ड डायरेक्शन मध्ये होत्या. पॉझिटिव्ह चार्जमुळे निगेटिव्ह चार्ज असतात तर ते इनवर्ड राहिले असते. आपण आपल्याला तेवढं डेप्थ मध्ये नव्हतं जायचं. ठीक आहे, ते पुढे शिकूयात आपण. तोपर्यंत थांबूयात का मग?
ओके फाइन, चलो बाय बाय, सी यू, गुड